नांदेडमधील काँग्रेस पक्ष खासदार रवींद्र चव्हाण यांनी अशोक चव्हाणांच्या दावणीला बांधल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांनी हा आरोप करत खळबळ उडवून दिली आणि त्यामुळे नांदेड काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। बघूया। त्या खासदारला जीवाचं रान करून निवडून आणल्यानंतर हा खासदार त्यांच्या दावणीला जाऊन बांधला गेलेला आहे। काही ऑब्जेक्शन्स असतील तर त्यांनी आपल्या पक्षांतर्गत मांडल्या पाहिजे। यांनी किती पक्ष बदलून काँग्रेस पक्षामध्ये येऊन काम करत आहे। नांदेड जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असं समीकरण मागील काही दशकांपासून होतं। जिल्ह्याचं राजकारण नेहमीच अशोक चव्हाण यांच्या अवतीभोवती फिरत असल्याचं पाहायला मिळालं। मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली। अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांची काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांवर पकड कायम असल्याची चर्चा नेहमीच होत असते। मात्र आता काँग्रेसच्या महानगर कार्याध्यक्षांनी जाहीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। काँग्रेस महानगर कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांनी थेट काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण हेच भाजपचे स्लीपर सेल असल्याचं म्हणत हल्लाबोल केला। तर खासदार चव्हाण यांनी काँग्रेस अशोक चव्हाण यांच्या दावणीला बांधल्याचा आरोपही बालाजी चव्हाण यांनी केलाय। तर दुसरीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत न करता अशोक चव्हाण यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोपही बालाजी चव्हाण यांनी केला की ज्या अशोकराव चव्हाणच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेऊन त्याला विरोध केलेला आहे आणि त्या खासदारला जीवाचं रान करून निवडून आणल्यानंतर हा खासदार त्यांच्या दावणीला जाऊन बांधला गेलेला आहे। काँग्रेस पक्षात फार मोठ्या प्रमाणात नाराजी अशा संदर्भामध्ये आम्ही वरिष्ठीकडे तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्या स्वतःच्या काकाला आणि मामीला बिनविरोध काढलं आणि काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार होते, मुदखेड असो, भोकर असो, नांदेड असो, अर्धापूर असो, किनवट माहूर असो, या ठिकाणच्या उमेदवाराला त्यांनी वाऱ्यावर सोडलं। तर बालाजी चव्हाण यांनी केलेले सर्व आरोप काँग्रेसने फेटाळून लावले। खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षांनी सांगितलं। तर खासदारांसंदर्भात तक्रार होती तर ती पक्षश्रेष्ठींकडे मांडायला हवी होती, जाहीर आरोप करण्याची गरज नव्हती असं यावेळेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी म्हटलंय। काँग्रेस पक्ष हा लोकशाही मार्गाने चालतो, त्यामुळे काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आपलं मत, आपली भूमिका लोकशाही मार्गाने मांडण्याचा अधिकार आहे। परंतु तो आपल्या पक्षश्रेष्ठीकडे असेल, पक्षाकडे असेल, पक्षांतर्गत जे काही म्हणणं असेल, काही ऑब्जेक्शन्स असतील तर त्यांनी आपल्या पक्षांतर्गत मांडल्या पाहिजे। परंतु सार्वजनिक ठिकाणी जर आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होणारं स्टेटमेंट देत असेल किंवा आपल्या पक्ष नेतृत्व प्रतिमा मलिन होणारं स्टेटमेंट देत असेल तर याची नक्कीच पक्ष नोंद घेईल। ज्यांनी जे कंप्लेंट केली पक्षश्रेष्ठी याच्यावर डिसिजन घेणार आहे आणि हे जे बालाजी चव्हाण म्हणतात मी निष्ठावान आहे, इमानदार आहे, यांनी किती पक्ष बदलून काँग्रेस पक्षामध्ये येऊन काम करत आहे। आम्ही इमानदार पक्षाचे जुने कार्यकर्ते सगळे आमच्या सोबत आहेत। अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून गेले असले तरी नांदेड काँग्रेसवर त्यांची पकड असल्याचं बोललं जात होतं। अशोक चव्हाण यांच्या विरोधात स्थानिक काँग्रेस थेट प्रखर विरोधी भूमिका घेतानाही दिसत नाहीये। असं असताना आता काँग्रेस कार्याध्यक्षांनी केलेल्या आरोपांमुळे नांदेड काँग्रेसचा अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला आणि अशोक चव्हाणांची अद्याप नांदेड काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर पकड असल्याच्या चर्चेला बळ मिळाल्याचं पाहायला मिळतंय। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।